अजूनही आमच्या करता आणि तुमच्या करता तो जिवंत असल्याचा भास नेमका कशा करता बाबा, कशा करता? एक व्यक्ती जातो, निघून जातो, पण गेल्याच्या नंतर सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढं मोठं आयोजन, गेल्याच्या नंतर सुद्धा अजूनही त्यांची चिरतर आठवण आपल्या उभ्या हयातीच्या आयुष्यामध्ये जगत राहिला. अखंडपणे, निरंतरपणे मला या देशाची सेवा करायची नाही, आई मला या देशासाठी जायचंय नाही, म्हणून आपल्या आईकडे अट्टहास करत राहिला. तसा हा तिसरा दुसरा कोणी नसून आमचा अमोल म्हणजे एक भगतसिंगाचं रूप आहे. सांगेल तुम्हाला, मी बोलेल. त्या मुलाचं चरित्र सामान्य गोष्ट नाही बाबा. अगोदरच स्वतःच्या बापाचं छत्र हरवले. सगळं मान्य झाल्याच्या नंतर हा मुलगा तिथपर्यंत जातो का जिथे त्याला अपेक्षित वर्दी अपेक्षित असते. महाराज, घरात बाप नाही, बापाचं छत्र नाही. पोराने अखंड आयुष्याचा हयातीचा काळ अत्यंत गरिबीचा आणि अत्यंत त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा काढलेला आहे. ज्या वेळेला हा विवाह झाला, सगळ्यात मोठं कन्यादान केलं राजश्री ताईंच्या वडिलांनी. वाटलं नसेल रे त्या परिवाराला. भरले धरलेले स्वप्न मुलीनं पाहिले. जिचं नाव राजेश्वरी आहे, पोराला असं वाटायचं, अमोल दादाला असं वाटायचं का माझ्यासाठी आता सगळं मिळालं. सगळ्या सुख दुःखाच्या अनुभूती त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला सांगून आपलं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. राजेश्वरी, आपल्याला राजेश्वरी, तुझं नाव जसं आहे ना तसं वैभवात ठेवायचंय मला तुला. पाठीमागच्या काळामध्ये लागीर झाली जी नावाची मालिका होती बाबा, शीतल नावाची ती कुमारी त्या वेशामध्ये एका पत्नीचा रोल करत होती. त्या रोल मध्ये अमोल दादा माझ्या राजेश्वरी ताईला पाहत होते. राजेश्वरी, तुला सगळं करायचं आहे ना, सगळं काही तुला बघायचं आहे ना राजेश्वरी, तुला मला समजून घ्यायचं राजेश्वरी, कारण मी त्या बांध्यात तयार झालोय राजेश्वरी का माझ्या घरामध्ये अगोदरच मला पितृछत्र नाहीये. राहिली भरलेली सगळी स्वप्न आता तुझ्या सोबत मला पूर्ण करायची आहे. सगळे स्वप्न ठरले होते, काही कशाची कमी नव्हती बाबा. दादांबरोबर विवाह झाल्याच्या नंतर तो क्षण, ती वेळ सांगू वाटत नाही बाबा, पण प्रसंग मोठा कठीण आहे. काळाचा बरं दगड ठेवून ऐकायचंय सगळ्यांनी. दिवस होता मकर संक्रांतीचा. कधी नाही ती आज ताईने साडी नेसली होती. दारात उभं पाहिलं राजश्री ताईला आणि अमोल पाटील यांना. मी माझ्या पत्नीला पाहतोय, मी माझ्या स्वतःच्या पत्नीला पाहतोय, तेही माझ्या आवडत्या साडीमध्ये. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी अत्यंत आनंदाने हे कुटुंब वावरत होतं. ताईने कोण्या दिवशी नाही, पण ताई असं सांगतात का त्या दिवशी मी मंगळसूत्र आणि कुंकू सिंदूर भरून त्या ठिकाणी त्यांच्या समोर हजर होते. कदाचित देवाला या गोष्टी पाहावल्या नसाव्या म्हणून काय महाराज, माझ्या बरोबर अमोल त्या ठिकाणी बोलतायत आणि थोड्या वेळाच्या नंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ताट भरल्या जाते. आता मला वाण देण्याकरता, मला त्या ठिकाणी पूजा अर्चना करण्याकरता जायचं आहे. अमोल दादा आपली ड्युटी बहाल करण्याकरता आपल्या तैनातीच्या ठिकाणी उपस्थित झाले होते. उपस्थित असताना त्या ठिकाणी जो प्रसंग घडला, आमची राजेश्वरी ताई तयार होऊन त्या ठिकाणी आता सगळं पूजा अर्चना करण्याकरता तयार आहे. थोडासा वेळ गेला आणि बातमी कळाली. काही लोक त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर दार ठोठावल्या गेलं, दार उघडल्या गेलं. जो व्यक्ती धर्माच्या आणि तुमच्या माझ्या करता शहीद झाला ना, ती बातमी या परिवाराच्या कानावर पडली बाबा. आपण त्या क्वार्टरवरचा तिथला व्हिडिओ बघा.
राजेश्वरी ताईची अवस्था बेताची आहे, अत्यंत बेताची आहे. याचं एकमेव कारण आहे का एकमेव आधारपती होता, आता तो एका पेटाऱ्यामध्ये बंदिस्त झालेला आहे. बंदिस्त झालेला पेटारा त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये ठेवलेला आहे. आणि राजेश्वरी ताई त्या पेटाऱ्याला काहीतरी बोलतेय. वेगळं सांगायचं नाही बाबा मला, पण निश्चित सांगतो त्या देवाचं हे सगळं करण्यापाठीमागं चुकलं. देवाची खूप मोठी चूक झाली बाबा. कारण घरामध्ये 2 जीव वाट पाहत होते आणि त्या 2 जीवांचं अत्यंत अंतकरणातलं आणि हृदयातलं प्रेम म्हणजे माझा अमोल दादा होता. तुम्हाला सांगू का, माझ्या राजेश्वरी ताईचं फक्त आपल्यामध्ये राहणं आहे, पण तिचं मन आज काय म्हणत असेल ना ते फक्त तिलाच माहिती आहे. काय स्वप्न पाहिले नव्हते हो बाबा. तुम्हाला वाटत असेल आज वीर पत्नी म्हणून आहे, पण नाही बाबा. माणूस दिसायला जर नसला ना, असा फोटो लावून जर पुढे उभा केला ना, तर त्या फोटोतला सुद्धा माणूस, त्या फोटोतला व्यक्ती तिला खराच वाटतो, हे लक्षात ठेवा. अजून ती मंगळसूत्र का घालते माहितीये तुम्हाला? ती याच्या करता मंगळसूत्र घालते का माझा पती माझ्या करता जिवंत आहे आणि माझा पती अजून सुद्धा बॉर्डर वरती तैनात आहे, हे तिचं स्वतःचं मांगल्याचं लेणं म्हणून ती जगते बाबा. आता जगायचं कुणासाठी? आता फक्त त्याने दिलेलं ते मंगळसूत्र आणि त्याने दिलेल्या त्या गोष्टी का ज्या जीवनामध्ये कामी पडल्या, म्हणून त्या वस्तूवरती जीवन काढायचं आहे. एक अंश आहे. माझी माऊ अत्यंत लहान होती त्यावेळेला, किती त्या मुलीचा अभिमान होता रे. हा जवान जेवढा कठोर होता ना बाबा, तेवढाच तो हृदयामध्ये मेनासारखा होता. मी तुम्हाला सांगतो, त्या दिदीला कायमचा बाप नाहीये, याचं मात्र लय मोठं दुःख आहे. कारण ज्या वेळेला ती माऊ मोठी होईल ना, आणि मोठी झाल्याच्या नंतर ज्या वेळेला आपल्या बापाला हाक मारेल ना, त्यावेळीची परिस्थिती मोठी अवघड असेल बाबा. त्या वतनातली माणसं आहोत आपण, त्या वतनासाठी, त्या शहीदासाठी कधीतरी त्यांची आठवण काढा. तर सांगू द्या मला, ते कशा करता दादा, बोलू द्या. अरे माझ्या दादाचं अपूर्ण स्वप्न आहे. मला ताईंनी सांगितलं होतं का महाराज नका सांगू महाराज या समाजाला, नका बोलू महाराज या समाजामध्ये, का मला सुद्धा याच्यानंतर मला माझ्या पतीच्या जाग्यावरती ड्युटी बहाल करण्याकरता एकदा तरी जीवनात जायचं आहे. माझ्या राजेश्वरी ताईने एक छोटस रोपट वाढवलंय. आता हे छोटस रोपट वाढवलंय रे. ती छोटीशी लहानशी 1.5 वर्षाची मुलगी आहे बाबा. त्या 1.5 वर्षाच्या मुलीला आता वाढवती येते. तुम्हाला सांगू कशा करता, याच्यातच माझा अमोल आहे आणि हेच माझं आता अमोलचं देणं आहे. म्हणून त्याला सोन्याप्रमाणे, एका दागिन्याप्रमाणे जपते रे. सांगू द्या मला वेगळं नाही सांगायचं बाबा. रामायणामध्ये राम निघून गेला बाबा आणि त्या जंगलामध्ये सीतेला टाकून गेला, लव अंकुश सोडून गेला. त्या लव अंकुशला मोठं केलं रे सीता मातेने, आणि सीता मातेने मोठं करून माता सीता त्या अयोध्येत परतल्या रे. त्यावेळेला त्या लव अंकुशाचा स्वीकार केला रे. बोलू द्या मला, अग्नि परीक्षा देते रे माझी राजेश्वरी ताई. आता ती अग्नि परीक्षात आहे रे. तो वंश वाढवतीये, त्या वंशाला जगवतीये, त्या वंशाच्या भरोशावर आपलं जीवन व्यतीत करतीये. आता तिला सगळं काही स्वतःच्या पायावर उभा राहायचंय. आता तिला अमोल दादाचा आदर्श घेऊन आता फौज मध्ये जायचंय. मग सांगू द्या मला, रामायणातली सीता नाही, कलियुगातली माता सीता आणि पतिव्रता धर्माचं पालन करणारी म्हणजे माझी राजेश्वरी ताई आहे रे. राजेश्वरी ताई रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई बाबा.
गिरीश दादा पाटील यांनी आपल्या शहीद जवान यांच्या कन्येचं संपूर्ण त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये पूर्ण तिचा खर्च आणि शैक्षणिक खर्च म्हणून स्वतःच्या मुलीप्रमाणे आपल्या पदरात घेतलं रे. त्यांच्यासाठी टाळी वाजवा बघा. हो, अरे हीच गरज आहे. सांगू तुम्हाला, या कुटुंबामध्ये एक हातभार देणं महत्वाचं आहे. म्हणून दादांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. जाणलं बाबा, जाणलं माझ्या दिदीच्या दुःखाला, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व क्षेत्रातली मंडळी, खरं पाहिलं तर आज एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून माणसं आलेली. आदरणीय आमचे दीपचंदजी सर आले, म्हणून त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. पाठीमागं उभं राहा साहेब, त्यांच्या पाठीमागं असंच उभं राहा आणि उभं राहून माझ्या राजेश्वरी ताईच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ देऊ नका. नकारे येऊ देऊ तिच्या डोळ्यामध्ये पाणी, कारण तिचा पती माझ्या तुमच्यासाठी गेलाय, तुमच्या माझ्यासाठी तो शहीद झालाय. पण सांगू तुम्हाला, तो सांगून गेलाय. विसरू नका माझ्या अमोल दादाला, विसरूच नका. सांगून गेलाय तो त्या कुटुंबाला. कीर्तन सुटलं बाबा, धर्म जिवंत राहिला बाबा. अरे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचं नाव राहणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्त मेरे दिलरुबा मेरे गाजा मेरे दोस्त सलाम दे. आला दादा वही थोड़ी दूर मेरा मेरे घर मेरी बूढ़ी माँ मेरी माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. थोड़ी दूर मेरा मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ मेरी माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा. भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो. वेळ अल्पावधी असल्यामुळे पुन्हा कधी आलो तर नक्कीच माझ्या अमोल दादावरती निरंतरपणे अव्याहतपणे हे कीर्तन त्याला लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झाली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो. याच ठिकाणी माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्ण विराम देतो. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण पुत्रे हाती घेवोनी बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही भीडभाड नाही भीडभाड तुका म्हणे साणा थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली